सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तनू दरवाजा उघडण्यासाठी जातो आणि तितक्यात रुपाली बाहेरून जोरात दरवाजा ढकलते. त्यामुळे मग तनू बेडवर जाऊन पडतो. रुपालीला बघून सगळेच जण घाबरलेले असतात आणि मग रुपाली केतकीकडे बघते आणि तिचे हातपाय बांधून ठेवले आहेत हे बघून ती हसतच इंद्राणीला म्हणते की छान प्लॅनिंग आहे तुमचं. ते तुम्ही या जिगरबाज बेवडीला बांधून ठेवले आणि तिकडे वरती त्या मंद चिमणीला. खरं तर कोणाचा प्लॅन होता हा? आणि मग ती शेखरकडे बघत म्हणते की बिंडोक राज्याध्यक्ष तुझाच प्लॅन होता का? खरं तर प्लॅन चांगला आहे, म्हणजे निदान तू काहीतरी केलं असं तरी म्हणता येईल. आणि मग ती हसतच म्हणते पण आता या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही, कारण जोपर्यंत या माझ्या ताब्यात होत्या तोपर्यंत यांच्या जीवाला धोका नव्हता. मात्र तुम्ही आता यांना बांधून ठेवले म्हटल्यावर पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही. आणि मग ती केतकीकडे बघत म्हणते यांनी तुला बांधून ठेवलं आहे ना, मग आता तू अन्न पाण्याचा त्याग करायचा, अन्न पाण्याला स्पर्शही करायचा नाही. आणि त्यावर केतकीसुद्धा हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर इंद्राने रुपालीला त्या रूममधून बाहेर काढते आणि मग ती केतकीजवळ जात तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करते. तर केतकी मनामध्ये सतत एकच वाक्य म्हणत असते की अन्न पाणी नाही. आणि हे ऐकून इंद्राणी तिच्याकडे बघतच राहते. दुसरीकडे नेत्रा धावतच केतकी ज्या ठिकाणी आहे तिकडे जाण्यासाठी निघालेली असते. पण तितक्यात रुपाली तिच्या समोर येते आणि ती नेत्राला म्हणते की खूप उशीर केलास ग तू, मला जे काम करायचं होतं ते मी केलं. आणि ते ऐकून नेत्रा तर पूर्णपणे खचूनच जाते. तर रुपाली हसतच म्हणत असते की तुला मी सांगितलं होतं मध्ये मध्ये करत जाऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही. आता बघितलं ना काय होऊन बसलं ते. जोपर्यंत ती बेवडी आणि ती मंद चिमणी माझ्या ताब्यात होत्या तोपर्यंत त्या सुरक्षित होत्या, त्यांना मरणाची भीती नव्हती. पण आता बघ त्यांची काय अवस्था झाली आहे ते. आता त्या दोघीही अन्न पाण्या वाचून तडफडून मरणार. आणि ती मंद चिमणी तर एवढी कमकुवत आहे की 2 दिवसातच तिचा जीव जाईल. पुढे ती असंही म्हणते की मी तुला उद्या सकाळपर्यंतचा वेळ देते, एकतर त्या दोघींना माझ्या ताब्यात दे, नाहीतर मग त्यांना तडफडून मरून जाताना बघ. आणि मग ती हसतच म्हणते की चला आता त्रिनयनेच्या सैन्यातले 2 सैनिक कमी होणार, आता मला दुसरा कोणीतरी बळीचा बकरा शोधायला हवा. आणि मग ती तेथून निघून जाते. तर नेत्राला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे तेजसने फाल्गुनीच्या आवडीचे सगळे पदार्थ आणलेले असतात आणि तो तिला ते भरवण्याचा प्रयत्न करत असतो. फाल्गुनी मात्र तोंड आणि डोळे बंद करून बसलेली असते. तेजस तिला खूप समजावतो, मात्र ती काही ते अन्न खात नाही. ती हसतच तेजसकडे बघत असते. त्यामुळे तेजस खूप वैतागतो. मग तेजस नंतर नेत्रासुद्धा प्रयत्न करते. ती फाल्गुनीला म्हणत असते की ताई, तुम्हाला जे आवडतंय ते सगळं काही आम्ही घेऊन आलोय, प्लीज एक घास तरी खा. मात्र फाल्गुनी काही तोंड उघडत नाही. मग त्यानंतर अद्वैतही फाल्गुनीला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की तू फक्त पाणी तरी पी. मात्र फाल्गुनी हसतच दुसरीकडे मान वळवते. ते तिघेजण तिला खूप समजावत असतात, मात्र काहीच उपयोग होत नाही. उलट फाल्गुनी त्यांच्याकडेच रागाने बघत असते. आणि मग त्यानंतर अद्वैत फाल्गुनीची आणि तेजसची एक आठवण नेत्राला सांगू लागतो. तो नेत्राला सांगत असतो की एकदा तेजस आणि फाल्गुनीचं भांडण झालं होतं आणि मग त्याच दिवशी तेजस उशिरा ऑफिसवरून घरी आला. मात्र तो येताना जेवण करून आला होता आणि फाल्गुनी मात्र त्याच्यासाठी उपाशीच राहिली होती. आणि जेव्हा तिला समजलं की तेजसने आधीच जेवण केलंय तेव्हा ती खूप चिडली आणि उपाशी पोटी झोपी गेली. आणि मग त्यानंतर मध्यरात्री 3 वाजता मी पाणी पिण्यासाठी जेव्हा किचनमध्ये गेलो तेव्हा एक मुलगी 3 वाजता तिथे जिलेबी खात बसली होती. आणि ते ऐकून तेजस आणि नेत्राला हसू येतं. तर अद्वैत सांगत असतो की फाल्गुनीला जिलेबी खरंच खूप आवडते, मध्यरात्री उठवून जरी तिला जिलेबी खायचं का असं विचारलं ना तरी ती हो म्हणेल. आणि मग तेजसही म्हणत असतो की त्या दिवशी मी फाल्गुनीला मेसेज केला होता की फ्रीजमध्ये जिलेबी आहे. आणि मग जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने मेसेज बघितला आणि ती जिलेबी खाल्ली. आणि मग तो फाल्गुनीला म्हणतो की तुला जर जिलेबी हवी असेल तर मी लगेच ऑर्डर करतो, पण तू प्लीज काहीतरी खाऊन घे. मात्र फाल्गुनी नाहीच म्हणते आणि ती तोंडही उघडत नाही. त्यामुळे तेजस खूप वैतागतो. तितक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवते. अद्वैत उघडण्यासाठी जातो, मात्र नेत्रा आधी त्याला कोण आहे असं विचारायला सांगते. बाहेर इंद्राणी असते म्हणून मग अद्वैत दरवाजा उघडतो.
फाल्गुनीची अवस्था बघून इंद्राणीला खूप वाईट वाटतं आणि मग ती फाल्गुनीच्याही मनातील वाचण्याचा प्रयत्न करते. तर फाल्गुनीच्या मनामध्ये फक्त अन्न पाणी नाही असंच सुरू असतं. तेजस तिला विचारत असतो की आत्या फाल्गुनी काय म्हणत होती. तर इंद्राणी सांगते रुपाली जे म्हटली तेच, अन्न पाणी नाही. आणि ते ऐकून सगळेच काळजीत पडतात. दुसरीकडे तनू जेवत असतो, मात्र जेवण करत असताना अचानक त्याला ठसका लागतो. शेखर त्याला पाणी प्यायला देतो, सावकाशपणे खायला सांगतो. तर तनू घाबरतच म्हणतो की डॅड तुम्ही प्लीज माझ्या जवळच बसा, मला खूप भीती वाटते. आणि त्यामुळे मग शेखर त्याच्या जवळच बसतो. तो तनूला घाबरू नको असं सांगत असतो. त्यानंतर मग तनू त्याला विचारतो की फाल्गुनी वहिनीने आणि केतकी काकूने काही खाल्लं की नाही. त्यावर शेखर नाही म्हणतो आणि मग ते ऐकून तन्मय त्याचंही ताट सरकवून देतो. तो शेखरला म्हणत असतो की घरातील कोणीही जेवलेलं नसताना मी तरी जेवण कसं करू. तर रुपाली हे सगळं काही लपून ऐकत असते. दुसरीकडे इंद्राणी सगळ्यांना सांगत असते की केतकीची सुद्धा अशीच अवस्था आहे. मगाशी तासभर मी तिच्यासमोर जेवणाचं ताट घेऊन बसले होते, मात्र तिने एकही घास खाल्ला नाही किंवा साधं पाणीसुद्धा पिलं नाही. आणि ते ऐकून तेजस तर खूपच पॅनिक होतो. तो मोठमोठ्याने ओरडत असतो, म्हणत असतो की त्या विरोचकाने हे काय केलंय, आता काय करायचं, या फाल्गुनीला आणि काकूला काय झालंय, आपण यातून कसा मार्ग काढायचा. तर अद्वैत कसाबसा त्याला शांत करतो. आणि मग नेत्रा म्हणते की आता आपल्याकडे एकच मार्ग आहे, आपण या दोघींना पुन्हा विरोचकाच्या ताब्यात द्यायचं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. नेत्रा म्हणत असते की आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आपण जर यांना विरोचकाच्या ताब्यात दिलं तर निदान या अन्न पाणी तरी घेतील, नाहीतर मग या काहीच खाणार पिणार नाही आणि आपण त्यांना असं बघूसुद्धा शकत नाही. आणि मग ती तेजसला म्हणते की भाऊजी आता निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, तुम्ही जे सांगाल तेच आपण करू. आणि मग तेजस विचार करून सांगतो की नेत्रा आपण एक दिवस वाट बघूयात एका दिवसात काय होतंय ते, नाहीतर मग फाल्गुनीला आणि केतकी काकूला पुन्हा विरोचकाच्या ताब्यात देऊ. तर दुसरीकडे शेखर तनूला जेवण करण्याचा आग्रह करत असताना अचानक रुपाली त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे तनू खूपच घाबरतो. तो घाबरूनच रुपालीकडे बघत असतो आणि तीच संधी साधून रुपाली त्यालाही संमोहित करते. ती तनूला म्हणत असते की तू छोटा विरोचक आहे, तुला जेवढं खायचं आहे तेवढं तू खा. आणि मग ती त्याच्याकडे एकटक बघतच राहते. आणि जेव्हा हे शेखरच्या लक्षात येतं तेव्हा तो खूप घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.